मला काय करत असतो अडॉप्टेशन प्रोसेस बघायला लागलो. अडॉप्टेशन अनुकूलन ही हे कॅक्टस नावाचा प्लांट आहे. ठीक आहे, कॅक्टस काय म्हणतो आपण याला? कॅक्टस. ठीक आहे, तर कॅक्टस बघत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहे ते सगळे जे रूट आहेत याला म्हणू शकतो आपण डीप रूट. डीप रूट म्हणजे ते खोल असतात. काय असतात ते? खोल असतात, त्याला म्हणतो आपण डीप रूट. ओके, आणि हे स्प्रेडेड पण असतात. स्प्रेड झालेले स्प्रेडेड रूट यालाच म्हणू शकतो आपण की पसरलेले आणि खोल. असं म्हणूया आपण याला खोल व पसरलेले. कसे? खोल व पसरलेले रूट. हे का असतात तर डेझर्ट एरियात एकतर खूप झाडं नसल्यामुळे पाऊस खूप कमी पडतो, आहे की नाही? ओके, हे काय आहे? राजस्थान सारख्या ठिकाणी. राजस्थान मध्ये नाही का काय आहे? वाळवंट आहे. ठीक आहे, अशा वाळवंटामध्ये सतत झाडं नसल्यामुळे पाऊस पडत नाही, तर मग हे रूट काय करतात? जमिनीतलंच पाणी ओढून घेतात कॅक्टस. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येते की याचं नाही का वरचा जो पोझिशन आहे, समजा आता हे असं झाड आहे. ठीक आहे, आपण याचे हे काय आहे? लिप आहे, याला लीव्हज म्हणतो आपण. पण हे लीव्हज याला पाने म्हणतो, तर या पाण्याला पानं कशात कन्वर्ट झाले तर याला म्हणतात थॉर्न. थॉर्न म्हणजे कशामध्ये? काट्यांमध्ये. काटे त्याच्यामध्ये कन्वर्ट झाले. आता हे काट्यात कन्वर्ट झाल्याच्या नंतर याच्यामुळे काय होत असतं? पाण्यामध्ये पानं जर असले, याला आपण एका कापडामध्ये गुंडाळून ठेवलं. ठीक आहे, कॅरी बॅग मध्ये, आणि याला आपण कॅरी बॅग मध्ये गुंडाळून ठेवलं कॅक्टसला. तर हे लीफ जे असतात याचं इव्हॅपोरायझेशन, याला म्हणतो आपण बाष्प उत्सर्जन. बाष्प उत्सर्जन जास्त होते. ठीक आहे, कशाचं? पानांचं. पण हे काय आहे? एक प्रकारचं स्टेम आहे. स्टेम आहे. ठीक आहे, ग्रीन वाले आपलं या थॉर्नचं थॉर्न जे आहे त्याचं बाष्पीभवन जे आहे ते कमी होते. इव्हॅपोरायझेशन काट्यांचं कमी होते, पानांचं जास्त होते. म्हणून लक्षात ठेवायचं की पाणी याच्यातून जास्त बाहेर जात नाही, हीट जरी लागते. आणि पानांवर जर ऊन सूर्यप्रकाश जास्त पडला तर बाष्पीभवन जास्त होतं. पण कॅक्टसवर जर ऊन जास्त सनलाईट पडलं तरी बाष्पीभवन जास्त होत नाही, कारण त्याला थॉर्न आहे. बरोबर आहे, काटे आहे. दुसरी गोष्ट, हा जो स्टेम आहे हे स्टेम ग्रीन कलरचा आहे. कसा आहे? ग्रीन कलरचा. आणि ग्रीन कलरचा असल्यामुळं याच्यात काय होते? फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. फोटोसिंथेसिस नावाची प्रक्रिया याच्यात होते. कशामध्ये? स्टेम मध्ये तयार होते. आपल्या इकडे फोटोसिंथेसिस साध्या झाडांमध्ये पानामध्ये होते, त्याच्यात क्लोरोफिल असतं. काय असतं? इकडे पानामध्ये काय असतं? क्लोरोफिल असतं. क्लोरोफिल पानात असतं. कशात राहतं? पानात. पण इथं स्टेम मध्ये क्लोरोफिल सापडतं. क्लोरोफिल स्टेम मध्येच आहे. म्हणून तर कोणी विचारत असेल की बाबा रे कॅक्टस मध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस कशात होते, आपण सांगायचं त्याच्या स्टेम मध्येच होते. कुठे होते? आणि इथं जे हा जो पोर्शन आहे त्याचा स्टेम, तर हा स्टेम काय करतो? स्टोअर करून ठेवतो. कोणाला? वॉटर स्टोअर. वॉटर अँड फूड, अन्न आणि पाणी हा स्वतःच्या स्टेम मध्ये साठवून ठेवतो. कशामध्ये? स्वतःच्या स्टेम मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याच्या ह्याच्यात काय होते. आता दुसरी महत्वाची नाही आपल्याला गोष्ट, याला जे हा जो भाग आहे रूट, आता मासाळ, तर जे मासाळ मूळ असतात, काय म्हणते? सुकुलंट रूट. जे मासाळ रूट आहे, समजा हा भाग आहे. ठीक आहे, तर हे रूट काय करत असतात? पाणी अब्सॉर्ब करतात. काय करतात? आपलं स्टोअर करून ठेवतात. स्टोअर द वॉटर. स्टोअर द वॉटर, की संकटाच्या काळात जर समजा पाणीच नाही पडलं, ठीक आहे, तर अशा ह्याच्यात इथलं पाणी नाही का तिथं वापरल्या जातं. त्याला म्हणतात मासाळ मूळ. मासाळ मूळ. डीप रूट जे असतात ते काय करतात? खालचे जे मूळ असतात डीप, हे अब्सॉर्ब करतात. काय? पाणी अब्सॉर्ब करणे. और टू सीक म्हणजे पाणी शोधायचं आणि शोषून घ्यायचं, हे काम करतात डीप रूट, सगळ्यात खालचे. आणि जे सेक्युलेंट रूट आहे
ते काय करतात स्वतःच्या आतमध्ये संकट काळात आमच्याकडे असावं बुवा पाणी म्हणून त्या झाडामध्ये स्टोअर करून ठेवतात. लक्षात येतं. आणि ग्रीन रूट जे आहे किंवा ग्रीन पोषण स्ट्रेंथ आहे त्याच्यात फोटोसिंथेसिस प्रोसेस घडून येते. कोणती? फोटोसिंथेसिस प्रोसेस घडून येते. लक्षात यायला लागलं. आणखी काय राहिलं?